राज्यात नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत, समुद्रकिनारे, धार्मिक स्थळांवर उसळली पर्यटकांची गर्दी। न्यूज 18 लोकमतच्या सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा। विदेशातही 2025चं जंगी स्वागत। सिडनी, मेलबर्नमधील यारा नदीच्या काठावर आतषबाजी। न्यूझीलंड आणि थायलंडमध्ये देखील जल्लोष। राज्यात नववर्षाचं जल्लोषात स्वागत, वर्षाची सुरुवात देवदर्शनानं करण्यासाठी मंदिरात भाविकांची गर्दी। सर्व मंदिरं भाविकांनी गजबजली। कोरेगाव भीमा शौर्य दिनानिमित्तानं विजयस्तंभास्थळी अनुयायांची गर्दी। विजयस्तंभास फुलांची सजावट। मध्यरात्रीपासूनच पारंपरिक कार्यक्रम सुरू। आजपासून व्यवहारात अनेक बदल होणार। कार खरेदी करणं महागणार, तर यूपीआय पेमेंट मर्यादा वाढणार। गॅस सिलेंडरच्या दरात बदल होण्याची शक्यता। वाल्मिक कराडला 15 दिवसांची सीआयडी कोठडी। खंडणी प्रकरणात आरोपी कराडला केलं होतं केज कोर्टात हजर। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावर। विविध विकास कामांची करणार पाहणी। फडणवीसांच्या गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदाबाबत चर्चांना उधाण। सुरुवातीला एक सविस्तर बातमी आहे। बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडनं पुण्यामध्ये सीआयडी समोर आत्मसमर्पण केलं, पण कराड पुण्यातच शरण का आला यावरून आता चर्चा रंगली आहे। त्यामागे कराडची काही रणनीती होती का असा देखील प्रश्न पडतोय। मंगळवारी पुण्यातल्या सीआयडी ऑफिसमध्ये अचानक वाल्मिक कराड शरण आला। सीआयडी पथकानं जेरबंद करण्याच्या पूर्वीच कराडनं शरणागतीचा मार्ग पत्करला। खरं तर कोणत्याही क्षणी त्याच्या अटकेची शक्यता वर्तवली जात असताना तो सीआयडी ऑफिसमध्ये दाखल झाला आणि इथे शरणागती नाट्य पाहायला मिळालं। पण वाल्मिक कराड पुण्यातच शरण का आला? त्यासाठी पुणे शहरच का निवडलं? तो इतक्या दिवस कुठे लपून बसला होता? असे अनेक प्रश्न त्याच्या अटकेनंतर निर्माण झाले। स्वतः वाल्मिक कराड सांगतो की मी काय खुनातला आरोपी नाही आहे, माझ्यावरती एक खोटा खंडणीचा गुन्हा दाखल झालाय आणि मला अटकपूर्व जामीन मिळाला असता। ही कुठली भाषा आहे एखाद्या गुन्हेगारची? ह्याच्यातनं पूर्ण पोलिसांविषयी एक संशय मनात तयार झाला होता महाराष्ट्राच्या। वाल्मिक कराडवर खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सीआयडीची पथकं त्याच्या मागावर होती, पण गेली 3 आठवडे सीआयडीच्या पथकाला त्याचा ठाव ठिकाणा काही लागत नव्हता। खंडणीचा गुन्हा दाखल झाला तेव्हा तो मध्य प्रदेशात देवदर्शनाला गेला होता, पण प्रकरण तापल्यानंतर कराड भूमिगत झाला। 17 तारखेला पुण्यात त्याचं अखेरचं मोबाईल लोकेशन सीआयडीला आढळून आलं, त्यामुळे तो पुण्यात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता। हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला। मालयांनी 4-5 लोक कामाला करायला लागले असते त्याला कन्व्हिन्स करायला, त्याची समजूत घालायला की बाबा हजर हो रे राजा। मग राजा हजर झाला आणि राजा येताना पोलीस स्टेशनला गाडी घेऊन आला। अरे कमीत कमी पोलिसांना एवढं तर पाहिजे होतं, त्याची गाडी बाहेर अडवायची, त्याला चालत घेऊन यायचं किंवा रिक्षात बसवून घेऊन यायचं। तो डायरेक्ट पोलिसांच्या दारात उतरतो गाडीतनं। त्याच्याबरोबर जी माणसं आहेत त्यांची तरी चौकशी करा की तुम्ही होते किती एवढे दिवस। एकीकडे सीआयडीची पथकं वाल्मिक कराडचा शोध घेत होती, तर दुसरीकडे कराड मात्र पुण्यात मुक्कामी होता। पुण्यातल्या एका बड्या खासगी रुग्णालयात तो काही दिवस तळ ठोकून असल्याची चर्चा रंगली, पण सीआयडीकडून त्याचं सतत खंडन करण्यात आलं। ते शरण म्हणजे प्रॉपर्टी अटॅचची भीती। एक तर पोलीस घरादारापर्यंत गेलेले, त्यांच्या घरच्यांना उचलायला लागले चौकशीला, परत दुसऱ्या ठिकाणी उचलाउचली व्हायला लागली। मग शेवटी माणूस किती दिवस दम धरणार, म्हणून ते शरण आलेले। खरं तर कराड पुण्यात सीआयडीला शरण येणार असल्याची चर्चा गेल्या 2 दिवसापासून सुरू होती, त्यामुळे तो पुणे परिसरातच असल्याचं बोललं जात होतं। गेल्या काही दिवसात
बीडमध्ये कराड विरोधात मोठ्या प्रमाणात आक्रोश निर्माण झाला। त्याच्या अटकेसाठी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला, त्याला मोठा प्रतिसाद मिळाला। कराड बीडमध्ये पोलिसांना शरण गेला असता तर त्याला स्थानिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं असतं, त्यामुळेच पुण्यात शरण येण्याचा मार्ग त्यांनी पत्करला असावा असा तर्क आहे। एकीकडे जेव्हा सरकार त्यांना अरेस्ट करू पाहतंय, त्यांच्या विरोधात गेले 15-20 दिवस रोज बातम्या येत आहेत, त्याचा एक व्हिडिओ करून व्हायरल करून शरण येणं वगैरे, मग हे शरण होऊ शकतात, तुम्हाला चॅनलवर आधी बातमी होती, मग आपल्या पोलिसांना कसं कळलं नाही हे कुठे होते, हा प्रश्न येतोच ना मनात। वाल्मिक कराडची शरणागती मोठी नाट्यमय होती। तो सीआयडी ऑफिसमध्ये एका कार्यकर्त्याच्या आलिशान वाहनातून आला, पण सीआयडीला त्याचा थांगपत्ता काही लागला नाही। इतके दिवस वाल्मिक कराडला लपण्यासाठी कुणी मदत केली होती, तो कोणाच्या संपर्कात होता, त्याला वाचवण्याचा कुणी प्रयत्न केला होता का, या सगळ्या प्रश्नांचा उलगडा होण्याची आवश्यकता आहे। सुरेश जाधवसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।